नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. काही अवघ्या दिवसातच आता गणपती विराजमान होणार आहे. गणेश चतुर्थी येत आहे. घराघरामध्ये गणपती स्थापना होईल. तर गणपती स्थापना करताना या 10 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. काही गोष्टींची काळजी घ्यायची आणि काही 10 गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवल्या तर बाप्पा आपल्यावर नक्की प्रसन्न होतील. जर तुम्ही यंदा घरी गणपतीचं आगमन करणार आहात तर तुम्हाला गणपतीच्या स्थापनेपासून ते पूजेच्या काही नियमांची काळजी घेणं गरजेचं आहे. कोणी 1.5 दिवसाचा गणपती बसवतात, तर कोणी 5 दिवसाचे गणपती बसवतात, तर कोणी पूर्ण 10 दिवस गणपती घरात बसवतात. तर सर्वप्रथम आपल्याला 10 दिवस असो गणपती किंवा 5 दिवस असो किंवा 1.5 दिवस असो, तर काही नियम आहेत ते आपण जाणून घेऊया आणि गणपती स्थापना करण्याच्या आधी काय करावे ते सविस्तर मी माहिती सांगते, ते तुम्ही नक्की ऐका आणि व्हिडिओ बघण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, सर्वप्रथम आपल्याला घराची साफसफाई करायची आहे. सर्व घर जाळं वगैरे काढून घराची साफसफाई करायची. घरामध्ये गोमूत्र शिंपडून आपलं घर पवित्र करायचं. गणपती स्थापना मग त्या दिवशी 7 तारखेला आपण गणपती स्थापना झाल्यावर आपल्याला रोज काही नियम आहेत ते नियमांचं पालन करणं खूप आवश्यक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण गणपती स्थापना झाल्यावर गणपतीच्या मूर्तीसमोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा, गणपती बाप्पाची आरती करायची आणि मनोभावे बाप्पाची पूजा करायची. दुसरी गोष्ट, गणपती जितके दिवस तुमच्या घरी विराजमान आहेत तितके दिवस कमीत कमी 3 वेळा गणपती बाप्पाला प्रसाद अर्पण करायचा आहे. तिसरी गोष्ट, लाडका बाप्पा जितके दिवस तुमच्या घरी आहे त्या दिवसात आपल्याला सात्विक भोजन करायचं आहे. चौथी गोष्ट, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करावी. गणरायासाठी उपवास ठेवा. तसेच गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका. 5वी गोष्ट, गणपतीची स्थापना योग्य दिशेलाच झाली पाहिजे. गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे शुभ मानले जाते. तसेच त्या स्थानी रोज गंगाजल शिंपडावे. पुढची 6वी गोष्ट, घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहे तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता राहील याची विशेष काळजी घ्यावी. 7वी गोष्ट, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणू शकतात, पण शेंदूर लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणणं खूप शुभ मानलं जातं. 8वी गोष्ट, तुम्ही घरात तुमच्या आवडीनुसार गणपती बाप्पाची मूर्ती आणा, पण जर शाडूच्या मातीची मूर्ती असेल तर फार उत्तम. यामुळे पर्यावरणाचं देखील नुकसान होणार नाही. 9वी गोष्ट, घरात गणपती विराजमान असताना घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करावा. आणि 10वी आणि शेवटची गोष्ट म्हणजे घरात जेवण बनवताना शुद्ध सात्विक भोजन असावं आणि कांदा लसूण न टाकता जेवण करावे. रोज गणपती बाप्पा समोर गणेश मंत्राचा जप अवश्य करावा आणि संकटनाशक गणेश स्तोत्र रोज 11 वेळा, 10 दिवस असो गणपती किंवा 5 दिवस, रोज 11 वेळा गणेश स्तोत्र, संकटनाशक गणेश स्तोत्र 11 वेळा म्हणावे. आणि रोज गणपतीचा मंत्र आहे ओम गण गणपते नमः, या मंत्राचा रोज 1 माळी किंवा 11 माळी जप करावा. तर अशा प्रकारे गणपती बाप्पाची सेवा केली तर बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या काही इच्छा असतील त्याही नक्की पूर्ण करतील. तरी सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा. आणि सर्वांनी गणपती आणताना काय काळजी घ्यायची आणि काय नियम आहेत ते तुम्ही ऐकले असतील. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.